विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे निवडणुकीतली चुरस वाढली आहे। एकेका मतासाठी सगळ्याच पक्षांकडून जोरदार फिल्डिंग लावली जाते। अशात अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांनी सुद्धा आज मतदान केलं। महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड हे अटकेत आहेत। त्यामुळे त्यांच्या मतदानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता। अनिल देशमुख, नवाब मलिक हे अटकेत असतानाही त्यांना विधान परिषदेसाठी मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती। मग गणपत गायकवाड यांना परवानगी का दिली असा आक्षेप विरोधकांनी उपस्थित केला। मात्र माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट केल्यानंतर तिढा सुटल्याची चर्चा आहे। त्यामुळे गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता आला। आज विधान भवनात वेगळ्या प्रकारचं चित्र पाहायला मिळालं। अनेकांच्या भुवया उंचावणारं, कारण विधान भवनाच्या परिसरात जयंत पाटील आणि अजित पवार हे परस्परांशी हस्तांदोलन करत बराच वेळ एकमेकांशी गप्पा मारत होते। विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान दोघेही आमने-सामने आले। त्यावेळेला दोघांनी हस्तांदोलन तर केलंच, पण दोघांमध्ये दबक्या आवाजात काही काळ चर्चाही झाली। यानंतर संजय राऊत आणि अजित पवार सुद्धा आमने-सामने आले। या दोघांनीही परस्परांना हस्तांदोलन केलं। मला कोणी जुने सहकारी भेटले नाही। भाजपचे चंद्रकांत पाटील हे आमचे दूत बघा राजकारणामध्ये। आम्ही दिल्लीला मोदींना भेटतो, अमित शाही भेटतात लॉबीत, तेही आमचा हात हातात घेतात, गप्पा मारतात। आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे। ते मंत्री आहेत त्या राज्याचे, त्यांचं आमचं काही व्यक्तिगत भांडण आहे का? हे भांडण राजकीय सुद्धा नाही, हे वैचारिक आयडिओलॉजिकल भांडण आहे आणि ते तसंच राहील। तुम्हाला बघून परत मागे फिरलो म्हणून मी भेटायला आलो। आम्हाला बघून प्रत्येकाला मागे फिरावंच लागेल, हे तुम्हाला संध्याकाळी दिसेल। मला आज माझे अजित पवार भेटले, जयंतराव पाटील भेटले, शेका पक्ष जयंत पाटील भेटले, रमेश चिंचेला भेटले, काँग्रेसचे सगळे नेते, राष्ट्रवादीचे भेटले, उद्धवजींना भेटले। चांगला माहोल आहे ना, आणि तो तसाच राहायला हवा। महाराष्ट्राची परंपरा आहे। या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये विषयाचा प्रवाह कोणी सुरू केला असेल तर तो दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केला, नाहीतर हा महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत निर्मळ होतं। त्यामुळे संजय राऊत यांनी महाराष्ट्रात फार वेगळ्या प्रकारचं वातावरण आहे असं म्हणतानाच जाता जाता भाजपला मात्र चिमटा काढला आणि वेगळं वातावरण जर का कोणी केलं असेल तर ते भाजपनं केलं असं मात्र हसत सांगितलं। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट हाती येते, ती म्हणजे बहुजन विकास आघाडीचे आमदार मतदानासाठी विधान भवनाच्या परिसरात पोहोचले आहेत। बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार आहेत आणि हे 3ही आमदार मतदानासाठी विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले आहेत। एकूण 4 जणांचं मतदान राहिलं आहे, त्यापैकी 3 आमदार आहेत ते बहुजन विकास आघाडीचे आणि ते मतदानासाठी पोहोचल्याचं कळतंय। ही आहे या क्षणाची महत्त्वाची अपडेट। आज सकाळपासूनच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली। 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकाचा कोणाचा तरी पराभव निश्चित आहे, पण तो कोण? महायुतीचा उमेदवार, त्याचा पराभव होणार का महाविकास आघाडी आणि आघाडी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे, पण या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारा 12वा उमेदवार कोण याची चर्चा आहे। आता महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच आहे। 11 जिंकणार, 12वा कुणाचा पडणार? डेंजर झोन मध्ये नेमके कोण कोण? महायुती की महाविकास आघाडी? विधान परिषद निवडणुकीत बळीचा बकरा कोण?
विधान परिषद निवडणुकीत 12व्या उमेदवारानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या सगळ्याच उमेदवारांची धाकधूक वाढवली आहे. खरं तर 9 उमेदवारांसाठी ना महायुतीकडे पुरेसा संख्याबळ आहे ना तिसरा उमेदवार जिंकण्यासाठी महाविकास आघाडीकडे पाठबळ आहे. पण तरीही दोन्ही युती आणि आघाड्यांनी 12व्याचा अट्टहास केल्यानं आता विधान परिषद निवडणुकीत फोडाफोडी आणि क्रॉस वोटिंगची शक्यता बळावली आहे. आता कोण पडतंय आणि कोणाला क्रॉस वोटिंगची भीती आहे ते त्यांना आपल्याला आपापल्या आमदार त्यांना सांभाळावे लागतात अलीकडच्या काळामध्ये. पण क्रॉस वोटिंग होण्याची भीती सगळ्यात जास्त माझ्या माहितीप्रमाणे सत्ताधारी पक्षाला. लोकसभा निवडणुकीचे जे निकाल लागलेले आहेत ते पाहता महायुती म्हणून जो काय प्रकार आहे तो पूर्णपणे पराभूत झाल्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता वाटते. आणि अशा परिस्थितीत कोणते आमदार काय निर्णय घेतील सांगता येत नाही. आम्ही नक्कीच आमच्या आमदारांच्या सोबत आहोत. आमचे आमदार आमच्या सोबत आहेत. मग काँग्रेसचे असतील, माननीय शरद पवार साहेबांबरोबर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील आणि शिवसेनेचे असतील. आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती अजिबात नाही. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता दोन्ही गटांकडे एक एक उमेदवार अतिरिक्त दिसतोय. महायुतीत भाजपचे 103 आमदार आणि 7 अपक्ष असे 110 आमदार होतात. शिवसेनेचे 38 आमदार आणि मित्रपक्ष व अपक्ष 10 असे 48 आमदार होतात. तर राष्ट्रवादीकडे स्वतः 41 आणि अपक्ष 2 असे एकूण 43 आमदार आहेत. महायुतीचे प्रमुख पक्ष आणि अपक्ष मिळून 201 आमदार होतात. 23चा कोटा गृहीत धरल्यास 9 उमेदवारांसाठी 207 मतं आवश्यक आहेत. म्हणजेच महायुतीला अजून 6 मतांची जुळवणी करणं गरजेचं ठरतंय. महायुतीची ही स्थिती असताना तिकडे महाविकास आघाडीलाही तिसऱ्या उमेदवारासाठी कसरत करावी लागणार आहे. कारण काँग्रेसकडे स्वतः 37 आमदार आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 15, एक अपक्ष अशी 16 मतं होतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे स्वतः 12 आणि एक शेतकरी कामगार पक्ष असे 13 आमदार आहेत. महाविकास आघाडीच्या एकूण आमदारांची संख्या 66 होते, जी 3 उमेदवारांसाठी अपूर्ण आहे. तिसऱ्या उमेदवाराला विजयासाठी महाविकास आघाडीला आणखी 3 मतं जुळवणं गरजेचं ठरत आहे. मध्ये आमदारांना ठेवून त्यांच्यावर अविश्वास दाखवणं योग्य असं मला वाटत नाही. आणि ज्यांचा शेवटी आमच्या आमदारांच्यावर विश्वास आहे. अनेक प्रसंगातून जाऊन सुलाखून आमचे आमदार निघाले आणि त्यामुळे मला खात्री आहे की पक्षाच्या धोरणाप्रमाणे ते वागतील. सत्ताधारी पक्ष घोडेबाजार करण्यामध्ये किती हुशार आहे आणि म्हणूनच त्यांना 50 खोके एकदम ओके ही उपाधी पण मिळालेली आहे. आणि त्यामुळे कुठलाही पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत असतो. आमदार किडनॅप होऊ शकतात, काही होऊ शकतं. एकंदरीतच महायुतीला 9व्या आणि महाविकास आघाडीला तिसऱ्या उमेदवारासाठी मतं कमी पडत आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवारापैकी एक उमेदवार डेंजर झोनमध्ये टाकण्याची वेळ महायुती आणि महाविकास आघाडीवर आली आहे. तर आणखी एका उमेदवाराचं भवितव्य हे दुसऱ्याच्या पसंतीच्या मतावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे दोन्ही गट कोणत्या उमेदवाराला डेंजर झोनमध्ये टाकणार याची चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार म्हणून शिवाजी गर्जेंना डेंजर झोनमध्ये टाकलं जाईल. त्यासोबतच भाजपचे 5वे उमेदवार म्हणून सदाभाऊ खोत देखील डेंजर झोनमध्ये येत आहेत. तर इकडे महाविकास आघाडीतून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे डेंजर झोनमध्ये राहतील. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे मिलिंद नार्वेकरही आकड्यानुसार डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. अजित पवारांकडे स्वतःचे 43 आमदार आहेत, जे 2 उमेदवारांसाठी पुरेसं नाहीये. तर भाजपकडेही 5व्या उमेदवारासाठी 5 मतं कमी असल्यानं सदाभाऊ लाल रेषेवर दिसतात. तर जयंत पाटलांसाठी पवारांनी 13 आमदारांसह बळ लावलं असलं तरी तेही कमी पडणार आहे. मिलिंद नार्वेकरांसाठी केवळ शिवसेनेच्या 16 आमदारांचं बळ पुरेसं ठरणार नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या गरजेंना मित्रपक्षांच्या दुसऱ्या पसंतीवर अवलंबून राहावं लागेल. तर सदाभाऊ खोत यांचीही मदार फडणवीसांच्या रणनीतीवर असणार आहे. तर जयंत पाटलांना काँग्रेसची अतिरिक्त मतं आणि पवारांच्या खेळीनं होणाऱ्या क्रॉस वोटिंगवर अवलंबून राहावं लागेल.
मिलिंद नार्वेकरांचं यशही पूर्णपणे वैयक्तिक संबंध आणि महायुतीच्या गुप्त मदतीवर अवलंबून राहील. आमदारांनी असा दावा केलेला आहे की जयंत पाटलांचा विकेट जाईल. आता मला असं वाटतं उद्याचा दिवसच बाकी आहे. उद्याच समजेल कोणाचा विकेट जाणार आहे. त्यामुळे घोडेबाजार करणारी जी मानसिकतेची लोक आहेत, सत्तेमध्ये बसलेली आहेत, त्या लोकांच्या अशाच भूमिका आपल्याला बाजूला पाहायला मिळतील आहे. त्याच्यामुळे आज त्याच्यावरची चर्चा करणं बरोबर नाही. शिंदे गटाकडून एक दावा केला जातोय की शेकापचे जयंत पाटील यांची उद्या विकेट जाईल. निवडणूक आहे, निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे. बघू आपण काय होतं ते. विधान परिषद निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सगळ्याच पक्षांनी फिल्डिंग लावली आहे. विशेषतः अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी पाठिंबा दिलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडे आमदारांची संख्या अपुरी आहे. याचवेळी ठाकरेंच्या सेनेचे मिलिंद नार्वेकर आणि फडणवीसांवर अवलंबून असलेल्या सदाभाऊ खोत यांनाही अतिरिक्त मतांची गरज आहे. आपला कोटा पूर्ण करण्यासाठी या चारही उमेदवारांना साहजिकच इतर पक्षांच्या आमदारांच्या मतांची बेगमी करावी लागणार आहे. त्यामुळे मतांच्या या साठमारीत कोण बाजी मारणार आणि कुणाची विकेट पडणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहूयात, संध्याकाळपर्यंत कळेल. तिकडे काँग्रेसच्या सर्व आमदारांचं मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या शैलीतून शायरी सादर केली आणि एक सूचक भाष्य केलं. त्यांनी काय म्हटलंय आपण ऐकूयात. बस एवढंच सांगतो कि रात भर दिल की धड़कनें जारी रहती है, सोते नहीं हम, जिम्मेदारी रहती है. त्यावर नाराज आहे पण त्यांचंही मतदान आज झालेलं. आता या